नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांच्या नजरा ज्या कर्जमाफीकडे लागल्या आहेत, त्याबद्दल आज एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कर्जमाफीचा निर्णय कधी होणार आणि अटी-शर्ती काय असतील, हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आत्ताच MHB मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतीविषयक कोणतीही बातमी तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील बळीराजा कर्जमाफीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहे. या कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेल्या परदेशी समितीचा अहवाल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आधी अशी चर्चा होती की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल सादर होईल, पण आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या प्रक्रियेला थोडा विलंब होताना दिसत आहे. आता हा अहवाल एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सादर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महसूल मंत्र्यांनी अलीकडेच केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण या योजनेचा लाभ केवळ गरजू आणि गरीब शेतकऱ्यांनाच दिला जाईल असे संकेत मिळाले आहेत. याचाच अर्थ असा की कर्जमाफीसाठीच्या अटी आणि निकष काहीसे कडक असू शकतात. सरकारने अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी अद्याप ठोस निधीची तरतूद केलेली नाही. समितीचा अहवाल आल्यानंतर तो मंत्रिमंडळासमोर जाईल आणि त्यानंतरच अधिकृत GR प्रसिद्ध होईल. जोपर्यंत सरकारी आदेश निघत नाही, तोपर्यंत पात्रतेबद्दलच्या सर्व चर्चा केवळ शक्यता आहेत. येणारा खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी ही कर्जमाफीची प्रक्रिया मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. अवकाळी पाऊस आणि शेतीमालाचे झालेले नुकसान यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशा वेळी शासन नेमका काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, कर्जमाफीचा GR येईपर्यंत आपल्याला एप्रिल अखेर किंवा मे महिन्याची वाट पाहावी लागू शकते. या कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते? अटी कशा असायला हव्यात? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच विश्वसनीय बातम्यांसाठी MHB मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.